विजय असो, स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो. मागच्या 15 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं आहे, चुकीचं वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही सुरत लुटली नाही. खरा इतिहास बघायचं म्हणलं तर सुरत हे मोठं शहर होतं. त्या शहरामध्ये मोगलांचं राज्य असल्यामुळे ते आर्थिक स्थिती चांगली होती. तर देशामध्ये नाही, राज्यामध्ये स्थिती चांगली होती. त्यामुळे तिथली आर्थिक स्थिती तिथं कर मिळत होता. त्या करासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा शाहिस्ते खान हा पुण्यामध्ये 3 वर्ष ठोकून होता, त्यावेळेस स्वराज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. ती स्थिती नीट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. हा महत्त्वाचा इतिहास अजूनसुद्धा सर्वांना माहिती आहे. लहानपणापासून शाळेमध्ये शिकलो आहे. हा इतिहास आपले गृहमंत्री हे चुकीचं इतिहास म्हणून सांगत आहेत. त्यासाठी हा निषेध व्यक्त करत आहे. आज रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरत लुटलेला इतिहास सर्वांना कळावा याच्यासाठी गृहमंत्र्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बार्शी तालुका, शहर वंचित बहुजन आघाडी व तालुका हा निषेध व्यक्त करत आहे. त्या वक्तव्याचं खरोखर राजकारण केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 पुतळा हा जयदेव आपटेने तयार केला होता. 6 महिन्यामध्ये तयार केला होता. तर ॲक्च्युअली त्याला 3.5 वर्ष बनवलं जातं. त्यामुळे तो पुतळा पडला गेला. तो राजकारण झाकण्यासाठी हा वक्तव्य करून त्याचं राजकारण केलं जातं आहे. हे कदापि आम्ही होऊ देणार नाही. हे आज बी सांगतो, उद्या बी होऊन देणार नाही. हे आमचं ठाम मत आहे. असं जर झालं तर महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी अस्मिता देश आहे, तो पेटून उठला जाईल. पुतळा हा पडला गेला का पाडला गेला हे सर्वांना माहिती आहे. कारण का भ्रष्टाचार ज्यावेळेस होतो त्यावेळेस पुतळा पडला जातो. आणि तो कोण करतं, हे ज्याला शिवाजी महाराजाला मानायचं नाही अशी व्यक्ती करतात. कशाबद्दल आमचा निर्णय हा आमचे राष्ट्रीय नेते हा जो घेतील तो आम्ही मान्य करणार आहे. त्यांनी जे आरक्षण मागितलेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? ज्यांनी आरक्षण मागितलं आहे ते पक्ष जो कायद्यामध्ये बसेल त्याला आम्ही तयार आहे. भाजप सरकार आपली राजकीय पोळी बांधून घेण्यासाठी आज काय आंदोलन व्हायला लागलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे आंदोलनं त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत. ते समाजासाठी नाही आहेत. कारण समाजासाठी करायचं त्यांच्या हातामध्ये केंद्र सरकार आहे, राज्य सरकार दोन्ही आहे. मग ते आरक्षण एका दिवसामध्ये देऊ शकतात. पण त्यांना ते करायचं नाही. फक्त हे समोरच्या विरोधी पक्षाला दाखवायसाठी किंवा जनतेला दाखवण्यासाठी हे त्यांचे आंदोलन चालू आहेत. एखाद्या आमदाराला जर धरणे किंवा ठियाला जर बसावं लागत असेल तर सामान्य माणसांनी काय करायला पाहिजे? सत्तेमध्ये ज्याची सत्ता आहे त्याला बसणं म्हणजे येड्याचं काम म्हणता येईल. कारण आपलंच सगळं वरी आहे ना, आपलाच बसायचं म्हणल्यावर आपलं कोण ऐकत नाही. कारण का त्याच जर आमदाराचं कोण ऐकत नसेल तर तुमच्या आमच्याकडे कोण ऐकणार आहे? कारण ज्याला लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलं आहे तो आमदार त्याचा प्रश्न मांडू शकत नाही आपल्या जनतेचा, आणि तोच म्हणतो की मला न्याय द्या, तर आपण कोणापाशी मांडायचा? अशाला आमदाराला निवडून देणं सुद्धा चुकीचं घर आहे. 12 महिने झाले जरांगे पाटलांना आरक्षणाच्या बाबतीत न्याय मिळालेला नाही, परंतु ह्या 1 महिन्यामध्ये आचारसंहिता चालू होणार आहे. त्या 1 महिन्यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल का? आमचं म्हणणं की मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी लढत आहेत आणि त्यासाठी सर्व बहुजनाचा पहिल्यापासून त्यांना सहकार्य राहील, पाठिंबा आहे. कारण का आत्तापर्यंत 12 बलवत्यामध्ये मराठा समाजाशी संलग्न सगळे समाज राहिलेला आहे. का त्यांना कधीही समाजानं आत्तापर्यंत आरक्षणाला मागितलं नाही. त्यासाठी आपले नेते हेही त्याला सपोर्ट आहेत आणि आमचाही सपोर्ट आहे. आणि त्यांनी जर त्याचं भूमिका जर पक्की मांडली आणि ती जर सरकारला वाटली तर मिळू शकेल. राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सुरत लुटी संदर्भात जे वक्तव्य केलं आहे
ते वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे व निषेधार्थ आहे। त्या संदर्भात जाहीर निषेध करण्यासाठी बार्शी तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी बार्शी पूर्ण तालुका शहर वैराग शहर व युवक आघाडी बार्शी यांच्यातर्फे जाहीर निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। नेमकं वक्तव्य कोणत्या प्रकारे केलेलं होतं? वक्तव्य करण्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला ते प्रकरण दाबण्यासाठी हे चुकीचे वक्तव्य करून अफवा पसरवायची आणि जनतेचे लक्ष पुतळ्याकडून हटवून दुसरीकडे घालवायचं हा विषय त्यांच्या डोक्यात आहे। पण वंचित बहुजन आघाडी त्यांना कदापि हे जमू देणार नाही व पुतळ्याचं राजकारण करू देणार नाही। त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। आघाडी बार्शी तालुक्याच्या वतीने आज जो हा निवेदन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनुषंगाने देण्यात आलेला आहे तो मी माझ्या मार्फतीने मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फतीने शासनाला पाठवण्याची व्यवस्था करतो। धन्यवाद।